रोशन पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। युवराज स्ट्राइक वरती उभा आहे, रोशन पवार नॉन स्ट्राइक एंड वरती उभा आहे आणि कुणाल पहिलं षटक घेऊन आलाय। दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आहे। समोर टाकलेला बॉल टॅप करत असताना बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला। पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली। 18 बॉलचा हा सामना आहे, 3 ओव्हरची मॅच आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये ही पहिली मॅच आपल्याला पाहतोय। जिंकणारा संघ उद्या पहिली मॅच खेळेल भिलवले संघाच्या विरोधामध्ये आणि यानंतर दुसऱ्या लॉटला सुरुवात होईल। खोलवर टप्प्याचा बॉल युवराज कडून खोदून काढलाय। या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक आज आपल्याला पाहायला मिळाली। युवराज कडूच्या बाडमधून एक मोठा बॅटर आहे युवराज कडू, चांगला खेळ सातत्याने त्याचा आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलाय आणि आज वावरलेच्या या मैदानावरती चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला। बरसला इसांबे संघाच्या गोलंदाजांच्या विरोधामध्ये आणि 3 गगनभेदी षटकार मागच्या मॅच मध्ये या बॅटरच्या बॅटमधून आपण पाहिले। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। रोशन पवार स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे। फटका फसलाय, पुल करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय, कॅचला कॅरी करतोय आणि हा पहिला बॅटर बाद होतोय साळुक संघाचा। बॉल आतापर्यंत झालेत, 1-1 अशी स्थिती धावफलकावरती साळुक संघाच्या पाहायला मिळते। नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय राहुल मालुसरे, टीमचा कॅप्टन खेळण्यासाठी आता मैदानामध्ये दाखल होतोय। कोयना संघाने फार चांगला खेळ केला। मागच्या पहिल्याच मॅच मध्ये पाली बी संघाला त्याने हरवलं। मागच्या मॅच मध्ये साळुक संघाने एकतर्फी लढतीमध्ये इसांबे संघाला हरवलं आणि दुसऱ्या फेरीची ही लढत या 2 संघांमध्ये आपण पाहतोय। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहे, एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला उभा आहे। चांगली फिल्डिंग सेट केली आहे कोयना टीमच्या कॅप्टननं। समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मिड ऑफचा फिल्डर बॉलच्या खाली येतोय। लगातार 2 बॉलवरती 2 धक्के देतोय साळुक संघाला तो गोलंदाज कुणाल। दुसरा बॅटर बाद। विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली, चौकारांची हॅट्रिक बॅटरनं लगावली, षटकारांची हॅट्रिक बॅटरनं लगावली तर सूरजजी मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि अतुलजी मोरे यांच्याकडून जर या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। नवीन बॅट्समन तेजस मोरे 4थ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत असताना हायस्कूल एंड कडून गोलंदाजी होती। विकेट हॅट्रिक होणार का? झेल टिपला जातोय, गोलंदाजाचं स्वप्न पूर्ण होतंय, विकेट हॅट्रिक मिळतीये ती गोलंदाज कुणालला। तिसरा बॅटर बाद। कुणाल नावाचं वादळ गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। युवराज ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे आणि या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली। जबरदस्त बॉलिंग, धारदार गोलंदाजी होतीये, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये आणि 3 बॅटरला त्यानं बाद केलंय। चौथी विकेट होणार का? 4 बॉल वरती 4 विकेट घेतल्या जातात कुणाल कडून। 4था बॅटर बाद। बॅटिंग करणारा साळुक संघाचा ठोक डीजे।
4 बॉलवरती 4 लगातार विकेट आपल्याला पाहायला मिळतात. या गोलंदाजासाठी उमेशजी कदम यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी अतुलजी मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये असलेलं पारितोषिक विकेट हॅट्रिकचे 500, सूरजजी मोरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम केलंय. उमेशजी कदम यांचे देखील 500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि जर आणखी कोणती विकेट हॅट्रिक झाली तर उमेश कदम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. कोयना संघासाठी हे पारितोषिक आहे. युवराज अजूनही मैदानावरती आहे. साळोखचा हा धडाकेबाज बॅटर आहे, मोठा फलंदाज आहे, तो अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. दुसरं षटक घेऊन आलाय शुभम जाधव. चांगला बॉल उसळी घेत असताना टेक ऑफ होत असताना गोल्डन स्पॉट वरून विकेट कीपरकडे जातोय आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. यानंतर एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल मार्केवाडी संघ आणि लोदिवली यांच्यामध्ये. आणि मार्केवाडीचा सुपरस्टार खेळाडू नामदेवजी मार्के यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. नामदेवजी मार्के यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. विभाग प्रमुख चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान हर्षलजी मंडावले, मंदारजी बडेकर आणि भावेशजी पितळे यांचं शुभ आगमन झालंय. स्वागत करूया. गोल्डन विकेट ऑफ द मॅच बॅटर युवराज कडू बाद होतोय, मोठा फलंदाज बाद होतोय आणि 5वा धक्का बसतोय तो साळोख संघाला. ठोक डीजे. कर्जत शहर शिवसेना उपशहर प्रमुख पंकजजी पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मान्यवरांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. हर्षलजी मंडावले, मंदारजी बडेकर आणि भावेशजी पितळे यांना देखील आम्ही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. विभाग प्रमुख चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. 5 बॅटर बाद झालेले आहेत. पहिल्या बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आणि त्यानंतर गोलंदाजांची दादागिरी. समोर मिड विकेटला बॉल गेलाय, 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. हातनोलीचे मोहनजी पोपेडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. समीरजी शिंदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मोरेश्वरजी मामुणकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्याचबरोबरीनं हरिभक्त पारायण नारायणजी भद्रिके यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विभाग प्रमुख चषकामध्ये या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. चांगली बॉलिंग करतोय शुभम. खोलवर टप्प्याचा बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरून जातोय डीप मध्ये. समीरजी शिंदे यांना देखील विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. 1 धाव या चेंडूवरती आली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 3. 5 बॅट्समन बाद झालेले आहेत आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी बिकट परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या साळोख संघाची. पाठीमागच्या बाजूला शॉट ऑफ द नाईट नो लुक शॉट पाहायला मिळाला. बॉलला उडवलं, फेकून दिलं आणि पहिला षटकार या मॅच मधला. गुणगे ग्रामस्थांचं या मुख्य मंचावरती आगमन होतोय. या सगळ्या ग्रामस्थांचं, गुणगे ग्रामस्थांचं शिवतेज मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. एकूण धावसंख्या झाली आहे 9. स्लोअर बॉल पाहायला मिळाला, चांगला बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 5 बाद 9.
पंकज पवार यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. 6 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं